गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 46 मध्ये सांगितलंय की छोट्या जलाशयावर अवलंबून कोणी व्यक्ती आहे आणि त्याला खूप मोठा जलाशय म्हणजे तळ प्राप्त झालंय, तेव्हा तो छोटा जलाशय मोठा जलाशय मिळाल्यानंतर छोट्या जलाशयाचं जे प्रयोजन उरतं, ठीक अशाच प्रकारे त्या परमात्म ज्ञान मिळाल्यानंतर त्या परमक्षर ब्रह्मच्या परिपूर्ण मार्गाच्या त्या अध्यात्म मार्गाच्या प्राप्तीनंतर ह्या छोट्या भगवानांवर, इतर भगवानांवर जशी श्रद्धा असेल, अशी श्रद्धा असेल जशी छोट्या जलाशयावर असते मोठा जलाशय मिळाल्यानंतर. आता कशी? जसा कोणी छोट्या तलावावर आश्रित असायचा, त्यातलं चांगलं पाणी असायचं, स्वच्छ पाणी असायचं, शुद्ध पाणी असायचं आणि त्याने आपला जीवननिर्वाह करायचं, पण ते पुरेसं नव्हतं, सफिशियंट नव्हतं. ते त्याला माहीत होतं एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर हाल होऊन परिवारासकट नष्ट होऊ. पण ते पाणी खराब नव्हतं, मात्र पुरेसं नव्हतं. आणि जेव्हा तो तलाव सापडतो तेव्हा ते पाणी त्याहूनही शुद्ध असतंच, तसंच आहे आणि पुरेसं आहे. पण त्या छोट्या जलाशयाला सोडून लगेच त्या दुसऱ्या मोठ्या जलाशयावर ती व्यक्ती आश्रित राहते. तेव्हा ह्याच प्रकारे जेव्हा आपल्याला त्या परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सत्यपुरुषाची माहिती होईल आणि त्याचा महिमा समजेल की त्या परमात्म्याची भक्ती आणि त्याला शरण गेल्यामुळे आपल्याला काय काय लाभ होतील आणि ह्या ज्या ज्या भगवानांवर आपण अवलंबून आहोत त्यांची काय स्थिती आहे, तेव्हा म्हणतात की तुमची श्रद्धा मग ह्यांच्यावर तितकीच राहील जशी मोठा जलाशय मिळाल्यानंतर छोट्या जलाशयावर उरते. तो छोटा जलाशय वाईट नाही वाटत, पण तो सफिशियंट नाहीये, त्यामुळे त्याचा त्याग करणे हे त्याला योग्य वाटतं. ठीक अशाच प्रकारे ह्या अध्यात्म मार्गाला गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 46 मध्ये समजावण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2 मधला हा बघा, गीता अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर हा 46. सर्व प्रकारांनी परिपूर्ण जलाशयाच्या प्राप्तीनंतर छोट्या जलाशयाचे मनुष्यासाठी जे प्रयोजन असतं, आता यांची बुद्धी तर ब्रह्मपर्यंत होती. हे अनुवादक आहेत, हा सांगतो की ब्रह्मला असतं, ब्रह्मला तत्वाने जाणून घेणाऱ्या ब्राह्मणांचंही समस्त वेदांमध्ये तितकंच प्रयोजन असतं. आता वेदांमध्ये नाही आहे, आता अनुवाद करणं जमलं नाही, यांना अक्कल नव्हती की हे वेद, हे ज्ञान कोण सांगत आहे, यांना हे माहीत नव्हतं आजपर्यंत. याचा हा अर्थ होतो की जेव्हा परमात्मा जसं छोट्या जलाशयावर अवलंबून व्यक्तीला सगळ्या बाबतीत परिपूर्ण जलाशय म्हणजे कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट खूप मोठा मिळतो, तेव्हा त्याचं तेवढंच प्रयोजन असतं. जसा यांनी तर ब्रह्म लिहिलाय, तो परमक्षर ब्रह्म आहे. त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीनंतर, त्या ज्ञानानंतर ह्या छोट्या देवतांमध्ये जशी आस्था जीवाचं प्रयोजन राहतं तसंच राहतं, जसं मोठा जलाशय मिळाल्यानंतर छोट्या जलाशयाचं राहतं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.